गजानन महाराज की जय. मार्गशीर्षचा 3ऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच गजानन महाराजांचा गुरुवार आहे आज आणि 19वा अध्याय आपण आज वाचणार आहोत गजानन विजय ग्रंथाचा. गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. गण गण गणात बोलते, 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 गण गण गणात बोलते. गजानन महाराज की जय. महालक्ष्मी माता की जय. गण गण गणात बोलते, गण गण गणात. ओम महालक्ष्मी माता की जय. गजानन महाराज विजय गण ग्रंथाचा. संत कवी श्री दासगणू महाराज विजय श्री गजानन विजय ग्रंथ. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. गजानन महाराज विजय ग्रंथाचा. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. गजानन महाराज की जय. 21वा अध्याय गजानन महाराजांचा. श्री गजानन विजय ग्रंथ. अध्याय 19वा. श्री गणेशायनमा. जय 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 आनंद कंदा. जय 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 बेदा माझे नमन तुझ पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती पावत शीघ्र गती, माझा अंत पाशी किती हे काही कळणं. खऱ्या थोरात कठोरता नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता करा आपल्या हे काय. मी दिनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, या पावादास गणूचा. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, विप्र एक काशीनाथ. शेगावात एक तो जो खंडेरावाचा होय असे तो गर्दे उपनाव जयाचे. तो आला दर्शना समर्थाच्या वंदिले चरणा म्हणून, ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्मान्य वडिलाने जी जीवनमुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाहण्या चरण आलो खामगावाहूनच, त्याचे सार्थक झाले की. तो समर्थाने लीला केली, कोपरखेळी मारली, काशीनाथाच्या पाठीस भली आपल्या परमकृपेने. जा तुझा हेतू पुरला, वाट पाहे तारवाला, या वाशने घोटाळला. काशीनाथ मानसी म्हणे, काम ना माझे ठाई, मी न आलो मागण्या काही. तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे, त्याचे गोड कळेना. पुसण्या छाती होईना, निमुटपणे वंदून चरणा गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही, तार घेतली घाई घाई कशाची ती बघणं. तारे थांबच तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या करणे. हे पाहता आनंदला, कोपरखेळीचा अर्थ कळला. त्या काशीनाथ पंथाला पा संताचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी समर्थाची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी त्याच्या अति आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आज दिनी दैना झाली विविध. स्वातंत्र्यरूपी प्राण गेला खऱ्या धनी, याचक ठरला परक्यांचा बोलबाला झाला जय शहरात. गजघोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार अति जोराने विबुध. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवनाचा, वाडा गोपाळबुटीचा होता सीतावर दिवस. त्या भव्य सदनांत नेऊन ठेवले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात कोंडोनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार, त्या सीतावर्डीस महाराज ठेवावे निरंतर, जाऊदान द्यावे शेगावा.
क्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माझी नेला तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत अवघे लोक दुःखित, विनविती हरी पाटला प्रत महाराज येथे आणा हो. कुडीमधून गेला प्राण कोण पुसे तिज लागून, तैसे समर्थ वाचून शेगाव हे प्रेत. तुम्ही गावचे जमेदार करा याचा विचार, बुट्टी मोठा सावकार तेथे ना आमचा लागे. टक्कर हत्तीची यांची होणे आहे योग्यसाची, येथे आम्हास कोल्ह्याची नाही मुळीच किंमत. जंबूमाळीशी लढावया मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रत जावे, समर्थाशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यास सोकवावे हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात अर्जुन राहिले संत, जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणते बुटीशी, जाऊ दे माझं शेगावासी, या आपल्या भव्य सदनाचे ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुटी मुळीच मानीना, समर्थ जाऊ देईना, अनागोंदीचा राम राणा. बुटी वाटेने संशय, बुटी भाविक होता जरी अहंत नव्हती गेली खरी, श्रीमंतीच्या गर्भ भारी त्याच्या ठाई बसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन, परी शेगावचे येते जण बंदी त्या तो करीत असे. जाऊन देई दर्शना शेगावच्या लोकांना, बिनपगार परवानगी श्रीमंत सदना जाता नाही कवनासे. शेगावचे लोक भले जरी आणावयाचं गेले, परी न काही उपाय चाले, गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळी बरोबरी घेऊन निघाला नागपुरी समर्थाची आणावया. बसला अग्निरथात त्याच वेळी वदले संत, त्या गोपाळ बोटी प्रत येणे त्रिती ते ऐका. अरे गोपाळ पाटील हरी निघाला यावया नागपुरी, तो येण्याचा आत परी मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावर उड्याला जाण निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला नेथून. हरिपाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तोडून त्याने मानिला प्रवेश बळावरी नेईल मजला येथून. हरिपाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तोडून त्याने मानला प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी, पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजन. ताटे चांदीचे अवघ्यास, शेषमचे पाठ बसण्यास, होत्या पातळ पदार्थास वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वाने होती भोजनाकारणे, मध्यभागा आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास. ऐशा बुट्टीची श्रीमंती तिचेच वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूरपंथीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्थ नेण्याप्रत, तो म्हणाला धावत द्वारी त्यास वेठावया. वासरा गाय पाहून तैसी धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मोहीन राहणे म्हणसी, तू आलास न्यावयास इथे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले, ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण भरले समर्थाची. विक्षेप माझा गुरुराया नका करू, या समया दोस घास घेऊन या इच्छित असतला मग जावे. तैसेच बुटी पाटलाशी बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादाशी जावे याच मागणे. येथे न राहती महाराज हे समजून आले वाच बघ, पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाटील येदवा. आत्ताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, त्या अवघ्या नागपुरी टीका माझी होईल. भोजने होईपर्यंत महाराज तर राहिले तेथे, शेगावची समस्त मंडळी पंक्तीत जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यात. कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे परमभाविक होते साचे, गृहलक्ष्मी होती. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मणीच्या मनी बसू पाहतो गुरु आहे. तई महाराज बोलले, तुझ्या मनात मी जाणिले ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळ. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला, अंतीच आशीर्वाद वैकुंठाला सौभाग्य सहभाग येतो. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयागण, या सीतावर देऊन आले रघुजीच्या घरी. हा बसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्तकाची, त्याने जेविला रामराजी आपल्या शुद्ध वर्तने. त्याचे लौकिक राज्य गेले, ते अशाश्वत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरू भक्तीचे राज्य करा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचा रामटेकासी गेले पुढे. गण गण गण. ठीक आहे. मग पंक्ती भोजनातून निघाली निघण्याची खरी दर्शन, आत्ताच समर्थ गेले, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या पटीक माझ्या.
कुंकुतीच्या कापडी ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले. सीता बोलून आलेल्या गुरुजीच्या घरी बसला राजा. हरिपाटलाचं मन धार पेले. जे साधू मोगला तो होते भेटण्याप्रत समर्थ आले. शेगावशी अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली. दोघांची त्यांच्या भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती कर्ममागी ज्याची प्रीती कृष्णाटक टाका त्याचे मती मान गावी जन्म द्याचा. ते येण्याच्या अगोदर बाळाभाऊ साचार बोलते झाले गुरुवर स्वामी गजानंद सिद्धयोगी. अरे बाळा उदय का माझा बंधू आहे, तो एक मजलागी भेटण्यात त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी म्हणून उद्या पथांतरी जिंद्यानं फाडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवारी चिंदित कोठे ते पडेल जरी तो कोपेल निर्धारी. जमदग्नीच्या आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कर्हाडा ब्राह्मण सुचिरभूत ज्ञान संपन्न त्याचे कर्मठपण कवचा परी समजावे. असे बाळा साधल्या दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर केला. सीता भला अंतिजाशी दर्शनाशी भेट झाली. कुटीच्या वाड्यात कुटुंब गोपाळ जानकाबाई नावाचे परमभाविक होते. साचे गृहलक्ष्मी होते. तिने केली विनवणी महाराजांची चरणी. तयार झाली निघण्याची. तसे तुला मी जाणीतले ऐसे म्हणून लागले कुंकली. निर्धारे अंगण स्वच्छ ठेवा. हे तो एक प्रहर स्वामी पातले ते ठाय. एकमेकास पाहता दोघे हसले तत्वता. हर्ष उभय त्यांचा चित्ता झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेष शाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बसले आपल्या पलंगावरी भले चिटक्या कराने वाजवीत. स्वामी येता चिटकी थांबली. दृष्टादृष्ट दोघा झाली. हे स्वामींनी विचारली आज्ञा परत जाऊया. फार बरे म्हणून गजानने तुकविले मानव. स्वामी गेले निघून. बाळाच कौतुक वाटले. बाळ म्हणे गुरुराय हे दृश्य पाहुणे संशय उपजता चित्ता ठाया त्याची वृत्ती करावं. त्याचा मार्ग जो अगदी भिन्न. तुमच्या या मार्गावरून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकेला समर्थरीती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला. हत्यात्वा हा आज अम्मात. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग असते साचे. ते 3 मार्ग ज्ञानाचे गावा जाऊन मिळतात. स्वरूप त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणारा कारण तेने घोटाळावारी ते म्हणा पाहणाऱ्यांचे राजाचा. चोवळे ओळे कंद्या स्नान व्रत उपासने अनुष्ठान त्या कृत्या लागून अंगे म्हणावे कर्माची. ही अंगे तो आचार्य निराश लागे घरी. तोच समजावा भुवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यून येथे होता कर्ममार्ग नाही हाता. म्हणून विशेष तत्परता ठेवली पाहिजे आचरणी. येथेच एवढीच खबरदारी घ्यावी लागते. जाण खरी परांकारणे दुरुत्तरी कदा त्याने टाळू नये. आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे. भक्तिपंथाने जाणाऱ्याचे मन पाहिजे शुद्ध की. मलिनता मनाठाई असेही राहिला पाहिजे. त्याचा हाता येत नाही. भक्तिरस बापारे दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता. श्रवणी पूजनीय आस्था पाहिजे त्याची विषय. मुखावाजी नामस्मरण करणे हरीस जाणून अशा अंगे असती जाणं त्या भक्ती मार्गाला. या अंगासह भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाचा नाही आहे सरी त्याचा विधी सोपा. परी तो करण्या आचरण कर्मावून कठीण जाणं जेवी गगनाचे जवळ पण नेत्राला गिरी दिसत असे. आता योगमार्ग 3 सांगतो मी एक खरा. योगमार्ग पसारा दोघांपेक्षा जास्त असे. पर या पसारा निश्चयाची आहे ज्याचा त्याचे पाशी. योगमार्ग साधण्याची बाहेरची काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढेच आहे पिंडात. त्या पिंडालाही साहित्य योग घेऊन योग साधावा. आसनेरेच्या कुंभक एडपिंगलचे फळे देख. धवती मुद्रा त्राटक कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुष्मा यांचे ज्ञान पाहिजे जाणं. आधी योग करणाऱ्यांना तरीच ती साधेल. या 3 मार्गाचे अंतिम फळ ज्ञानसाचे. परी ते ज्ञान प्रेमाचे विण असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविना ते अवघे आहे शीन. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे 3 मार्गात. काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा आम्यात. आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे न पडे कदा फरक. शरीरभेद व्यावहारिक त्याचे कौतुक आहे नसे. तीच या 3 मार्गाची स्थिती तंतोतंताची. ब्राह्मस्वरूपे भिन्न त्याची परिमूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा नवरे विचार. जो मार्गी चालतो न महत्त्व त्याचे त्यास वाटे.
पंत चालणे आरंभ झाला तर परिमुक्कामास नाही गेला अशाचाच तो होता बोला तंटपंथ विमानाने. या तिन्ही मार्गाचे ते पांत मुक्कामी पोचल्या होती संत तर मग तयाच्या संबंधात द्वैत नसे तुले. वसिष्ठ वामदेव जमद अग्नी अत्री पाराशर शांडिल्य मुनी कर्म मार्गाच्या सेवेने मुक्कामासी पोचले. व्यास नारद कयादू कुमार मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर हे गेले भक्तिमार्ग. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर हे चढले जिनाथवर या मार्गाचा. जो वशिष्ठ लाभ झाला तोच विदुराच्या पत्री पुरला तोच मच्छिंद्राने भोगीला फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली येथे शंका घ्यावी नमुळे कर्ममार्गाची रक्षिली भुज व्रीपाद वल्लभे नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार ठिकाण त्यांचे गाणगापूर वाडी औदुंबर ख्यात जगे. नामाचा सावता ज्ञानेश्वर सेना कान्नू चोखा महाराज दामाजी पंत ठाणे गेले भक्ती मार्गाने. शेख महम्मद गिसे गोंद्यात आनंदी स्वामी जालन्यात सूर्य अंजनगावात देवच्या हाती योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्म वासुदेव होती मी भरला भक्तिपंत आणि भोवती जणांनी. पळूसचे धोंडी बुवा सोनगिरचा नाना बरवा जालन्याचे यशवंतरावा भक्तिपंत साध्य झाला. हल्ला अम्मा ती विदेही तेवी शिर्डीचे बाबासाहेब गुलाबरावाचे ठाई ज्ञानदृष्टी असेल. पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा अडकुजी नामे संत जाचा गेला ज्याच वाटणे. मुरागावचे संतरत्न झिंगराजी होय तो तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्तिमार्गाशी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे परी अधिकारी कैवल्याचे ते बसले होऊन. मार्ग असो कोणताही त्याचे मुळीच महत्त्व नाही. जो मुक्कामात जाई त्याचे कौतुक करण्याचे. आम्ही ती भावंडे सारी येतो झालो भूमीवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविक अनुसराय. जे ज्याला आवडेल ते तिकडे तो जाईल. आम्ही आणि मोक्षरूपी भोगील फल त्या पंथा आचरुनी. आता नको पुसू काही हे न कोणा सांगे पाही निवांत बसू दे ठाई पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा तो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना धरून म्हणून. ज्याचा अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे उगीच तरकटी वात्रटाला स्फोट त्याचा विचारू नये. कोणी काही म्हणतो आपण असावी नितांत तरीची भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगन्नाथ. असा उपदेश ऐकला बाळाभाऊने नेत्राला प्रेमाश्रूंचा लोटला पूर तो न आवरे. अष्टभाव दाटले शरीर रोमांच उमटले वैखरीचे संपले काम त्याने सजले. मौनेच केला नमस्कार. श्री गजानन साधू परत वराड प्रांताचा उद्धार करावया आतला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची ती होती महाराजांची मनापासून भक्ती. तिला महाराज एकी दिनी महाराज एके दिनी आता नको बसू माझं उगीच तरकडे वाट करायला अवतरला साळूबाई. डाळ पीठ घेऊन स्वयंपाक करी अवरात्र जे येतील त्यांना चाळू घाली भोजना. येणेच तू नारायणा प्रिय होशील आणि संशय. ती चाळूबाई मठात आहे अजूनपर्यंत. वैजापुरीची असते सत्य माहेरवाडे घोडे तिचे. प्रल्हाद हुआ जोशाला होता कृपेचा योगाला. तो न तया फलद झाला. घेऊन फल तयाची दर्दवेस खाम गावच्या सान्निध्यात जलद गाव परियसी. या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र त्या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता. ज्याचे पुत्र आत्मा होते तैल बुद्धीचा द्वैद्याध्याय आणि प्रेम ज्याचे. हा धर्मपीठ वाराणसी ती भागीरथीच्या तटाकाशी. तेथे गेला अध्ययनाशी वेदांग स्मृतीच्या. ज्याचे हा धर्मपीठ वाराणसी भागीरथीच्या तटाकाशी. येथे गेला अध्ययनाशी वेदांगी स्मृतीच्या. प्रत्येक भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवी अन्न गुरुगृहात जाऊन करी अध्ययन स्मृतीचे. श्रोते विद्यार्थींना तरी अध्ययनात जाती देशावर शिकण्याऐवजी चैनीमाजी गुंतल्या मन. कशाचे अध्ययन विरुडा आंब्याला गुण लागता नाश. आत्माराम नव्हता विवेक संपन्न सहजारी. विद्या अवघी करून पुरी आला निज देशात. स्वदेशी येता शेगावशी गेला असे अति हरजिरी ती द्यावेशी श्रीगजानन महाराज. तो विद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञान सविता. आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकतसे. त्यावेळी चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती. आत्मारामाचे सांगती वेद म्हणती महाराज.
ऐकता त्याचे वेद अध्ययन तन्मय होती विद्वान न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थाचे पाशी आत्माराम राहिला आदरेशी मधून टाकून मक्षिकेशी जाणे कसे आवडेल. प्रत्ययी सेवे कारण यावे त्याने जलम बांधून चुकविला ना एकही दिन याचा एकनिष्ठ भक्त तो. समर्थाचा पक्षाचा हाच होता मोठा तर पूजा अर्चा करण्याचा सद्गुरूच्या समाधी मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली. शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्प साचार एक जमीन एक घर येथे न दृष्टी किमतीवर देणे आहे भाग पार. भिल्लिनीचे रामाला बोरे देऊन वश केला तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार दुसरा नारायण जामकर निव्वळ दुधाचा ज्याचा आहार तो दुधाकार बुवा दुधाहारी बुवा. ऐसे श्रोते तिघे जण स्वामीचे भक्त निर्वाण ज्यांनी आपुले तन म्हणा समर्थन अर्पिले. मोरेगाव भाकरे नावाचा गाव बाळापूर तालुक्याचा तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत एका थोडा श्रोते. त्या मोरगावात मारुतीपंताच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो ती माळी खऱ्या भीतर निजला नाशीच्या अवसरी गाढ झोप लागली खरी तो अवसरी तयाला उलटून गेले 2 प्रहर कुंभाराची दहासी खळ्यात घेऊन तान्यावरी पडले असंती पांड्याच्या राखणदार झोपी गेला अर्धभावाचा आनंद झाला ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीत तोंड घालून. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त म्हणून सद्गुरुराया प्रत लीला करणे भाग होत झाले. शहरात जाऊन मोरगावाशी हाक मारीशी तिमाजीशी अरे जागा होई सत्वरेशी रायसेशी गावे पडली ना ऐसे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून त्याला. तिमाशी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता म्हणे काय करू आता मला रागे भरले की पिकाचे रक्षण करण्याशी त्याने ठेविले आहे मशी विश्वासघात आज दिशी झाला त्याच्या माझे माते. तो विश्वासातला माझ्यावर निस्ता झालं निसुर डाळ ही निम्याशी खाऊन टाकली गाढवाने. आता समजून मालकाची कोण्या रीती घालुसाची पहाय त्यावेळी इमानाची किंमत होती लोकांची. ना तरी हल्लीचे नोकर निमक हरामशीर जोर नफा तोट्याची तिळभर नाही न त्यांना मालकाच्या. ती माझी जैसा नव्हता हळहळ त्याच्या चित्त म्हणेच काय सांगू आता मी पांड्या कारणे काही असो चुकीची बी मागेल पाहिजे. उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करेल. ऐसे मनाशी उदयास येता नारायण ती माझी गावात येऊन पाय धरी पंताचे महाराज माझ्या झोपेने बुडविले तुम्हाला 10-20 गाढवांनी येऊन रात खाल्ली ती नुकसान झाली ती पाहिली खळ्यामध्ये जाऊन गेली म्हणजे मला बरे वाटेल. मारुती म्हणाले त्यावर खळ्यात यावयाचाचार वेळ नाही मला ते मी निघालो शेगाव. दर्शन घेऊन सद्गुरूचे गजानन महाराजांचे उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिजे. ऐसे बोलून शेगावला मारुती म्हणते येतं झालं. दर्शनाशी मठात गेला 10-11च्या सुमारास. महाराज होते आसनावर जगू पाटील समोरी भाऊबद्ध कधी बसला जवळ पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन तुझ्यासाठी मत्कारण त्रास झाला रात्रीची तुम्ही माझे भक्त होता मला राखण्यात लाविता झोपाळू नौकर ठेवता आणि आपण निसता खुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात ती माझी झोपी गेला गाढवांचा सुळसुळाट दिला ते रास बक्षू लागले म्हणून मी जागे केले जाऊन ती माझीच भले रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. ऐसी कोण पडताशाने मारुतीने जोडून पाणी मस्तक ठेवून याच्यावर ऐसे वचन बोलाला. आम्हा सर्वसी आधार आपुलाच आहे साचार लेकरांते अवघा भार मातुचे आमचे म्हणून जे जे काही अवघेच आले आपल्या आई सत्ता त्यावर नाही तू मावेन कोणाचे. खळे आणि जोंधळा अवघ्याच आहे आपला ती माझी नोकर नावाला निवार दृष्टी आहे की ब्राह्मणाचे संरक्षण आपणच करी येतो ना. लेकरांची त्रास माता सोशी वाटतं मी लेकरू आपण म्हणून या आपण खळ्यात ते जाऊन भले मोरगावी संरक्षण ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर आताच जाऊन करतो दूर नोकरीवरून ती माझीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थपणे आणि भाषण केले येते ते आता छे वेड्याने माझी नको मोळीच काढूस नोकरीवरून ना. खास त्याच्यावर मग सांगतो तुला ती माझी नोकरी मानी खळ्यात गाडवे पाहुणे दुःखी झाला असे माने. ते म्या तेव्हाच जाणील रात्रीची हकीकत तुला सांग आता होता भीत सकाळी ना तुझकडे ते म्हणाला असं त्याला मी जातो शेगावला उद्या सकाळी खळ्यात येऊन या पाहिजे. ऐसे गुरुवचन ऐकता मारुती स्तोच झाले. पहा संतांचे कर्तृत्व ऐसे अगाध गाढवे खळ्यात पडलेली कोणी ना सांगितली ती अंतर्ज्ञानी जाणीली गजाननाचे स्रोत. 1816 महाराज बाळापुराशी असता गोष्ट झाली अशी ती थोडकी सांगतो. तेथे सुखलाल बन्सीलालाची बैठक होती साची. त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बसली आनंद मूर्ती ओगी दिगंबर वस्त्र नव्हते बरं पाहून भाविक नमन करून जात होते.
हमरस्ता बाजारपेठेत तत्वता पंथाचा होता. एक पोलीस हवालदार नावाने हवालदार नारायण आजराशी होते. समर्थ पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे नंगा धोत मद्दाम बसला पंथात. साधूना बंधू सत्य त्या उपेक्षा करणे बरी. ऐसे बोलून जवळ गेला. अदातदा बोलला, लाज कशी नाही वाटत तुला, नंगा बसतो फिरस्ताय. हे घे प्रायश्चित्त तुला मी देतो आज. ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. व पाठपोटावर उट्टे झाले निर्धारी. परिणा हवालदारी आवरी मारता झाला हात आपला. ऐसे तेजवा पाहून एक गृहस्थ आला धावून आपल्या दुकानातून. हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे हवालदार तू काही विचार कर, उगे सत्पुरुषावर हात टाकणे बरे नाही. काकी संताची कैवारी एक आहे श्रीहरी. वळ त्याच्या पाठीवर उठले. हे दिसले तुला कृत्याचा तुझा अंत जवळी आला. अत्यंत आजारीचे मोडतो पथ्य मला वया कारणे. तेच तू आज केले, हे न बरे झाले. अजून तरी उघड डोळे माफी मागण्याचे. हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे. कावळ्याचे शापे काय ढोरे मरतील. हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ. तोंडाने गोष्टी चावट अचाट ऐसा करीत. ऐशा डोंग्याला मारणे ईश्वर जरी मानिल गुणे, तरी मग न्याय करणे जागच नाही राहिली. तैसेच पुढे सत्य झाले. हवालदार पंचत्व पावले. त्या पाया पुनर्गृहीत भले. आपण केले कृत्यात एक पंधरवड्यात. हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधूसमोर जपून वागावे. प्रत्येकाने खरे कळेपर्यंत नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवदा नदीचे काठावर गाव अति टुमदार, त्याचे वर्णन करवे ना. अनंतपदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत. हा जरी जाखडी माध्याने तो होता यजुर्वेद ब्राह्मण. गावोगाव फिरून पोट आपले भरीत असे. तो फिरत फिरत शेगावशी आला समर्थ दर्शनाची. बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामीचा. तो हजारो देती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खरडी साखर वाटून नवस फेडिते. तरी हरी म्हणे चित्ताची, हा केवढा ध्यानाची. येऊन या वाया विन्मुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार. निव्वळ पर्वत खडकावर हरळ उभेला. कोठून आज अन्न मिळाले, उद्याचे कोणी पाहिले. ऐसे करीत संपले दिवस माझ्या आजवर. संग्रही नाही धन शेतवाडा मला मळा जाण. मी ना मुळीच विद्वान, मला कन्या कोण दे. हे स्वामीचे गजानन सच्चिदानंद दयागण. संसार सुखाची वासना झाली मग बलवत्तर. तीन पूर्ण करावी, मुले लेकरे मला व्हावी. प्रथम बायको मिळावी, कुलीन आज्ञा कर. ऐसे इच्छी मनात तोच त्याच्या अंगारवत. थुकते झाले सद्गुरूंना इच्छेत त्याच्या जाणून. ह्या घरी जाकड्याने भावच्या मागल्या मचकरणे, म्हणून आले थुकणे मूर्खाच्या अंगावर. संसारापासून सुटावया लोक भसती माझ्या पाया. याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छित संसाराची. सच्चिदानंद श्री हरी पाहण्यानं कोणी तयार. ऐसे आपणास बोलले पुढे जाखड्याशी पाहिले. ते तू इच्छेले संप्रदाय मनात ते ओघे होईल पूर्ण. पुत्रपौत्र तुझ लागे होतील संग्रहाची. धन नको ऐसे तयासे बोलून प्रसाद होई म्हणून थोडके धन दिले. हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावे. हरी जाखड्या संबंधी चुकी झाला संसारी. महाराजांची वाणी खरी ते कोठून खोट होईल. ऐसे एका नेमून कर गोविंदराव कुमार रामचंद्र नामे साचार ओव्हरसियरच्या हुद्द्यावरी बेंद्रे वासुदेव सर्वेवर होता त्याच्याबरोबर. आणि निमोणकर आले मुकना नदीवर. हा मुकना नाला डोंगरात आहे सह्याद्रीत पर्वतात. इगतपुरीच्या तालुक्यात बुध हो. नाशिक जिल्ह्याचा वनश्री तिरमिनीय अति. तिचे वर्णन करू किती. हरिण बालके बागडती निर्भयपणे काननांत. फलभारे तरुवर वाकले असती अपार. वन्य पशु फिरती स्वैर बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापाशी जवळ एक खोऱ्याशी एक जलाच्या प्रवाहाची कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीचं भाविकेची स्नानाचा लौकिक त्याचा आसपास ते समनच पडलं. असो एका पर्वणीचं निमून कर गेले स्नानाची. योगाभ्यास थोडा येत होता विविध. तो पूर्ण व्हावा म्हणून इच्छित होते म्हणा. गोसावी वैराग लागून पुसू लागला. नाही म्हणत मात ऐकून सर्वत्र नेमोणकर चित्तात हताश पूर्ण झाला. काय करू देवा, मला योगाभ्यास शिकविता कोठे भेटले तत्वता ती कृपा करून सांगणे. कपिले धारे वरी एक पुरुष देखील अधिकारी, ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत बसला होता. ज्ञानस्थ त्यास घातले दंडवत निमोणकराने अष्टांगेशी. बराच वेळ झाला जरी योगी न काही बोलले परी. अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली. पोटीना अन्न तिळभर बिद्राड राहिले. बहुत दूर कपिलधारेचे भरूर नीर तुंब्यात गोसावी निघाले. तै निमोणकर म्हणे समर्थ माझा किती पाहता ठाऊक असल्या योग आता मशी काही शिकवा हो. अखेर अस्तमानी बोलले झाले. कैवल्यदानी हा चित्रपट घेऊन जा आपले काम कर. षोडशोपचारी त्यावर मंत्र लिहिला आहे. थोडं त्या वाणीने निरंतर जप आपला करावा. मंत्र प्रभावी थोडा बहुत योग येईल तुझ प्रत. योग मार्ग हा अत्यंत कठीण
सर्व योगामध्ये. गोगलगाय शेप किडा हिमालयात न देईल वेडा, सागरीचा शिंप किडा मेरू पर्वत न जाय करी, नेत्याचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन धवती नव्हती केला, जा पुढे न विचारी मला, हा न घे देतो प्रसाद तुला, असे बोलून उचललेला एक तांबडा खडा करे, तो देऊन यामसे गुप्त झाले पुण्यराशी, तेच पुढे नाशिक काशी गंगेवर भेटले, त्या पाहून निमोन कर गेले धावत साचार, शिर ठेवून पायावर प्रश्न त्यांची ऐसा केला, महाराज माझा कंटाळा का हो आपण असं का केला, आपल्या नाव गावाला न सांगताच गेला की, महाराज डोळे वटारून बोलते झाले, त्या कारण तांबडा खडा देऊन नाम माझे कथिले, नर्मदेचा गणपती तांबडा बसतो निश्चिती, तू मूळचाच मूड ती रहस्य ना त्याने जाणले, म्हणून त्याचे गुड तुला पडते झाले जाण तुला, मी राहतो शेगावला गजान हे नाम माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समेत, पुन्हा भेटी तुझं होईल माहिती आहे, ऐसे बोलून निघाले. महाराज रस्त्यात गुप्त झाले, भिरभिरी पाहू लागले, चौकडे निमून कंटाळू न खेळ धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवर बसले होते पहिले, मौनीचे करून वंदन कथिले धुमा कारण कपिले धारण ते इत्वरे, ते ऐकून धुमाळ्याला अतिशय आनंद झाला, तो म्हणे योगीराजाला वाण कशाची सांग, हे उभ्या सामर्थ्याने खाण निशंस्य आहेच असाची सार्वभौम पदाची, त्याच्या पुढे किंमत काय, तो तांबडा खडा तुशी दिला, तो ठेवून पाठाशी करणे पूजा अर्चेशी सद्भाव निरंतर योगाभ्यासही समोर, त्या खड्याच्या आधारे कर त्याच्या कृपेकारी योगाभ्यास होईल, तेच पुढे निरंतर योगाभ्यासही समोर, त्या खड्याच्या आधारे करी त्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल, तेच पुढे झाले सत्ययोगाभ्यास थोडावाद आला निमून करा प्रत, श्री गजानन कृपे करून एक शेगावात रहिवासी तुकाराम कोकाट्यापरी त्यांची संतती यमसदनाशी जाऊन लागली उपजपताच, म्हणून त्याने समर्थाला एकदा रमच केला काय, जरी देशीला संततीला निर्गावशी गुरु राया, तरी एक मुलगा त्यातून तुझे करे अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले गजानन स्वामीने, 2-3 मुले झाली परिनवसाची न राहिली आठवण तुम्हाला, संततीच्या मोहाने थोरला मुलगा नारायण रोग झाला, त्या कारण रोगशोक केले जा, परिणा लागून नाडी बंद होऊ लागली, नेत्राची दृष्टी दिसली, दुगदुगी राहिली त्याच्या छातीला, ती स्थिती पाहून तुकाराम झाली आठवण, नवस केल्याची ती त्याने एकदम त्या समयाला तुकाराम म्हणे, गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया, अर्पणा करीन सदया तेव्हा सेवा तुमची करणार, ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली त्या ठिकाणी हळूहळू नेत्र उघडून पाहू लागले, व्याधी बरी झाल्यावर तो नारायण कुंभरे आणून सोडला मठावर, नवस आपल्या फेडणे, तो नारायण अजूनही आहे त्या ठिकाणी, बोलिलेले नवस कोणी महाराजांना चुकवून, हेच चांगले लोक पण आहे, नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठात संत चरित्र कादंबरी असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीशी घेऊन, हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया, जो न सर्व संताचा ध्येयच विषयी, साच्या तो कल्पतरू भक्ताचा, कमलधाम सर्वे तो जगदार, जगतपती वेद त्याचे गुण गाती, तो संताच्या वसे चित्ती, रुक्मिणीपती दयागण पंढरीचं आले गजानन, चंद्रभागेने केले स्नान, गेले घ्याय दर्शन, पांडुरंगाचे रावळी ते देवा पंढरीनाथ, ते चित्त समर्थ भक्त परदेशा, रुक्मिणी व कांता, एक माझी विनंती, तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्याचे मनोरथ पूर्ण केले, आता अवतार कार्य संपले ते तू जानसी वाहिले, पुंडलिका वरदा विठ्ठले जाय आज्ञाने, देवा मी भाद्रमन पद मासी जावया इच्छितो वैकुंठाशी, अक्षयीचे राहावयाशी तुझ्या चरण, ऐसे करून विनवणी समर्थाने जोडले पाणी, अश्रू आले लोचनी विरही हरीचा सवेना, हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता, अश्रू का हो सद्गुरुनाथ आणले लोचनी वेळा, किंवा मी काही सुचेल सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला हे सांगायला ओलाई, महाराज म्हणाले त्यावर, हरी पाटलाचा धनुनाथ सांगितले तरी न कळणार, त्याचे वर्म बापा तुला, तो विषय खोल भारी तू न पडावे, त्यामुळे तरी इतकेच सांगणे श्रवण करी, संगत माझी थोडी असे, चाला तसे गावाला तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल, पंढरीचे मावंद केले शेगावाशी भले चित्तेने मात्र हरी पाटलाचे, तो म्हणे मंडळीस महाराज वदले पंढरीस, संगत राहिले थोडे दिवस माझी विठूच्या रवळी, पुढे श्रावण मास केला ती झाली आली तनूला, पुढे भाद्रपद मास आला, काय झाले ऐका, गणेश चतुर्थी दिवशी महाराज आपल्या अवघ्यास आता गणपती बोलवण्यास यावे तुम्ही म्हणाल, कथा गणेश पुराणात ऐशा परी आहे ग्रंथीत, चतुर्दशी निमित्त पार्थिव गणपती करावा, त्यास पूजा अर्चा करून नैवेद्य करावा, समर्पण दुसऱ्या दिवशी विसर्जन बोलवावा जलामध्ये, तो दिवस आज झाला, तो आहे साजरा केला, पार्थिव देहाला तुम्ही बोलवा आनंदे, दुःख न करावे, यत्किंचित आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे, से शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारे, ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान वदला अर्जुना, जय जय ब्रह्मा व्यत्येने झाले त्यांनी तैसेच केले, शरीर वस्त्रांनी बदललेले हे काही विसरू नका,
चतुर्दशीचा अवघा आला आनंद माझी कडीला खास बाळाभाऊच्या धडले करस आसने आपल्या वसवल्या. मी गेलो यजमान नका भक्ती संतर करू नका कदा लागी मधला विसरू नका मी आहे इथेच. याचे भाषण करून योगेश दिला प्राण दिला मस्तकी ठेवून महात्म्य पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरात भाद्रपद शुद्ध पंचमी गुरुवार प्रहर दिवसाला प्राण रोधिता शब्द केला. जय जय गजानन ऐसा भला सच्चितानंदी लीन झाला शेगावी माझारे. देहाचे ते चलनवलन पार गेले मावळून स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळू लागले. पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्थ ऐसा एकता मात हृदय पटती नारीन. गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी. गेला गेला कैवारी आज दिन जनांचा. गेला आमचा विसावा गेला आमचा सौख्य ठेवा. विझाला का ध्यान दिवा कालरूपी वाऱ्याने. ओ गजानन स्वामी समर्थ आता आम्हास कोणतं आता कार्य इतक्या पुण्यवंता गेला सामा सोडून. मार्तंड पाटील हरी पाटील विष्णूसा बंकटलाल ताराचंद प्रेमळ भक्त स्वामीचा जोसे. श्रीपतराव कुलकर्णी माठा माझी जमले जाणे विचार केला अवघ्याने ऐशा रीतीच होते. आज आहे पंचमीचा दिवस समाधी ध्यानात स्वामीस हळोपाळीच्या लोकांस येऊ द्या न दर्शना. आता पुढे ती मूर्ती लोकणार आहे निश्चित. आस्तमानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्याच्या नशीब असेल त्यांनाच दर्शन घडेल. नका करू आता वेळ जाऊसुद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे. ते बोलले आपल्या वाचे सर्व लोकांशी येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांशी ते दर्शन देतील निश्चयशी तोपर्यंत प्राणाची मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती व्हाव्या नको तो कोठे लांब जाव्या पण पहा लोणी ठेवून या विधवा मस्तकी स्वामी. लोणी ठेवता शिरावरी पगळू लागले निर्धारी. जो तो त्याचे कौतुक करी बल हे योगशास्त्राचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता. एक दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर. निसंशय अशा स्थितीत परी ते करणे अनुचित आवडे ते अवघे आलिया भक्त समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले स्वामी पुढे आदरे भले. भजन त्यांनी मांडले हजार टाळ जमला. दूर दूरच्या भक्त स्वामी जाऊन